पेक्षा आहे. असं म्हणाले की ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहेत. सुमित्रा पवार यांनी इंदिरा गांधींसारखं दुर्गावून दाखवावं. नाही नाही नाही, हे बघा, इंदिरा गांधींना जेव्हा संबोधलं गेलं तेव्हा राजकारणामध्ये पूर्ण परिपक्व झाल्या होत्या त्या, असं नाही अचानक आल्या होत्या त्या. आपल्याला इंदिरा गांधींचं आणि आमच्या सुमित्रा वहिनींचा वेळ म्हणजे टायमिंग खूप वेगळा आहे. वहिनी म्हणजे अपघाती म्हणून अपघात झाला असा दुर्दैव आणि त्या राजकारणात पडल्यात. त्यांना पूर्ण महाराष्ट्राला अभ्यास करण्यासाठी वेळ लागणार होता. 6 महिने झाले. तशी दुःखातनं सावरते अजून. आणि त्यांना इंदिरा गांधीची उपमा होणारच आहे. ती महाराष्ट्रात एक इंदिरा गांधी होणारच आहेत त्या. महाराष्ट्रातल्या इंदिरा गांधी नक्कीच होणार आहेत. पण त्यामुळं अशा वर्डिंग वापरणं हे त्यांना लाज वाटत नाही. त्याच्यावर परत परत तेच तेच वाक्यरचना त्यांना लाज, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मानव जातीला काळिंबा फासणारं वक्तव्य परत परत तेच कसं करते तेच मला आश्चर्य होतं. आता ह्याच्यावरती राहुल गांधींनी किंवा आदरणीय पवार साहेबांनी जर काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं नियोजन करणारच आहोत. आम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये सहजासहजी एवढं फिरून देणार नाही जे ह्या वाक्याला कारणीभूत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ह्या दोघांना आम्ही महाराष्ट्रात कदापि फिरून देणार नाही.